Let's talk about schizophrenia with leading psychiatrist. नमस्ते, मी डॉक्टर अमर शिंदे, जागृती रिहॅबिलिटेशन सेंटर, पुणे. आज वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे आहे. वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे बद्दल बोलण्यासाठी मला इथं बोलवण्यात आलेलं आहे. आता स्किझोफ्रेनिया म्हणजे काय? बऱ्याच वेळा हा प्रश्न सगळेजण विचारतात. स्किझोफ्रेनिया म्हणजे मनाचा गोंधळ, असं थोडक्यात मराठीमध्ये येतं. आता या आजाराची लक्षणं काय असतात? साधारणपणे या आजाराची लक्षणांमध्ये संशय येणे, भास होणे अशा प्रकारचे असतात. याच्यामुळं रुग्णाच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो. जर आपण उदाहरण घेतलं तर स्किझोफ्रेनिया साधारणपणे 18 ते 50 या वयोगटात चालू होतो. त्याच्यामुळं आधी अत्यंत ब्राईट असलेली किंवा हुशार असलेली मुलं एकदम डिस्टर्ब होऊन जातात. क्लासिकली ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये हा आजार चालू होतो. त्यामुळे यांना शिक्षण कंप्लीट करता येत नाही. आता शिक्षण कंप्लीट न केल्यामुळं त्यांना नोकरी किंवा इतर गोष्टीवरती परिणाम होऊन जातो आणि शेवटी लग्न आणि त्यांचं फॅमिली लाईफ हे सुद्धा मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब होतं. स्किझोफ्रेनियातले रुग्ण साधारणपणे शांत राहतात, लोकांशी कमी बोलणं, मितभाषी, स्वतःशी पुटपुटणं, हसणं, त्याच्यानंतर कमी हालचाल, वर्क इम्पेअरमेंट म्हणजे काम न करू शकणं, अशा पद्धतीचे असतात. बऱ्याचदा ते त्यांचं रुटीन काम देखील करू शकत नाहीत. म्हणजे दिवसाचं जसं आंघोळ करणं, ब्रश करणं, खाणं पिणं या गोष्टींकडे पण त्यांचं लक्ष नसतं. त्याच्यामुळे हा आजार बऱ्याच वेळा फार अवघड होऊन जातो. या आजाराबरोबर त्याच्याबरोबरची जी लोक असतात, जे फॅमिली मेंबर्स असतात, नातेवाईक असतात, ते सगळे डिस्टर्ब झालेले असतात. बऱ्याचदा त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात, कारण मुलं खूप हुशार असतात, 10वी-12वीला खूप मार्क पडलेले असतात, परंतु अचानकपणे स्किझोफ्रेनिया आजार सुरू झाल्यामुळे त्यांचं लाईफ पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातं. आता ह्या पेशंटसाठी कारण काय आहेत किंवा स्किझोफ्रेनिया का झालेला आहे? स्किझोफ्रेनियाच्या कारणांमध्ये जेनेटिक मॉडेल हे खूप जास्त प्रमाणात दिसतं आपल्याला, की तो हेरिडेटरी किंवा जेनेटिक अशा दोन पद्धतीने येऊ शकतो. त्याचबरोबर सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स म्हणजे सामाजिक गोष्टींचा पण परिणाम याच्यामध्ये जाणवतो. किंवा आपण म्हणू शकतो की जेनेटिकली जे पेशंट, जे रुग्ण वल्नरेबल असतात, त्यांना जर काही मोठा स्ट्रेस झाला तर त्यांचा आजार प्रेसिपिटेट होऊ शकतो. आता याच्यावर उपाय काय आहे? तर उपायांमध्ये साधारणपणे औषधं हा प्रामुख्याने आपण उपचार पाहतो आणि त्याच्याबरोबर त्यांच्यासाठी चांगली सपोर्ट सिस्टीम करणं हा दुसरा उपाय आपल्याला दिसतो. औषधांमध्ये मेंदूमध्ये जे डोपामाइन नावाचा पदार्थ असतो, तो पदार्थ कमी करण्याची औषधं असतात. त्यांना अँटीसायकोटिक औषधं संबोधलं जातं. याच्यामध्ये बरेच नवीन नवीन शोध येत आहेत आणि ही औषधं चालू केल्यावर रुग्णांना मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. या औषधांचे काही साईड इफेक्ट असतात, जसं हळूपणा, वजन वाढणं, अति झोप येणं. त्यामुळे सर्व लोकांना वाटतं की ही झोपेची औषधं आहेत, परंतु तसं नसून ही औषधं एक मानसिक आजारावरची औषधं आहेत. आता झोप येणं हा स्किझोफ्रेनियाचं पण लक्षण आहे आणि तसंच तो गोळ्यांचे पण कधी कधी साईड इफेक्ट येतो. त्याच्यामुळं आपल्याला ऑप्टिमम मेडिसिन्स देणं फार गरजेचं आहे. याच्याबरोबर मी सांगितल्याप्रमाणे सामाजिक सपोर्ट निर्माण करणं फार गरजेचं आहे. इव्हन कम्युनिटी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. जर सगळ्यांच्या लक्षात आलं की हा आजार स्किझोफ्रेनियाचा आहे आणि तो रुग्ण, तो व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वागतोय, तर त्याला सपोर्टची गरज आहे. त्याला फॅमिलीतल्या लोकांची सपोर्टची गरज आहे. त्याला समाजाची पण गरज आहे. त्याला फायनान्सेसची गरज असू शकते. त्याला जेवण खाणं देण्यासाठी लोक घेण्याची गरज असते. अशा पद्धतीनं जर आपण त्यांना सपोर्ट केला आणि त्यांना पुनर्वसन करण्याची गरज आहे, हे काम जागृती रिहॅबिलिटेशन सेंटर मोठ्या प्रमाणात करतो. जे समाजातून बाहेर फेकलेले आहेत त्यांना पूर्ण परत समाजामध्ये समाविष्ट करून घेणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जागृती रिहॅबिलिटेशन सेंटर प्रयत्न करत असते. तर या पद्धतीनं स्किझोफ्रेनिया अवेअरनेस लोकांमध्ये व्हावा म्हणून स्किझोफ्रेनिया डे सेलिब्रेट केला जातो. तर सर्वांनी या आजाराची जाणीव करून घ्या. तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारचे रुग्ण आढळू शकतात आणि त्याच्यावरती उपाय होण्याची शक्यता 100% असते. त्याच्यामुळे प्रत्येकापर्यंत हा मेसेज पोहोचणं गरजेचं आहे. आभारी आहे. थँक्यू.